आपल्या मच्छीमार समाजाचे प्रश्न दिल्लीपर्यंत घेऊन जाणारे स्वर्गीय मोतीराम भावे आहे, त्यांचं खूप मोठं योगदान होतं. आपण आज जसं आपण ह्या डॉक्युमेंटरीमध्ये बघितलं जे अंधेरी स्पोर्ट्स क्लब आहे ते बांधायला त्यांनी पुढाकार घेतला. असे मला वाटते की इतर लोकांनी त्यांच्याबद्दल खूप माहिती दिली आणि त्यांचं किती मोठं योगदान होतं. त्यांच्यासाठी वर्सोवा विभाग त्यांचं कुटुंब होतं आणि त्या भावना घेऊन आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. आज जो प्रकाशन सोहळा आहे आणि जे आपण जीवनचारित्र त्यांचं प्रकाशन करतोय त्या माध्यमातून त्यांचं जे योगदान आहे, त्यांचं संघर्ष आहे, त्यांचं काम आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल त्याचा मला आनंद होतो आहे. त्यासाठी मी नंदू भावे आणि पंकज भावे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना त्यांच्या पुस्तकासाठी शुभेच्छा देते. मला आज इथे बोलवलं आणि ते मान दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. आणि यानंतर मी आमदार कपिल पाटील साहेब यांना विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलावे. सन्माननीय मंत्री महोदय अनिल परब साहेब, वर्सोवाच्या लोकप्रतिनिधी आमदार भारतीताई, मंचावरील आमचे विधानपरिषद सहकारी आमदार, नगरसेवक आणि भावे कुटुंबीय. भावे साहेब जाऊन वर्ष होऊनही त्यांच्या आठवणी विसर झालेल्या नाही आहेत. मी विद्यार्थी दशेत असल्यापासून भावेसाहेबांच्या सोबत राहिलो आहे, त्यांना अनुभवलं आहे. त्यांचं प्रेम, त्यांची माया, त्यांचं प्रत्यक्ष काम या सगळ्याचं मी वाटेकरी आहे. भावेसाहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की हा माणसांमधला नेता होता आणि लोकांच्या सोबत ते उभे राहत. प्रश्न कोळ्यांचाच असेल असं नाही, इथल्या स्थानिक रहिवाशांचा, भाडेकरूंचा असेल, इथल्या शिक्षण संस्थांचा असेल. म्हणजे आता अजय कौलसाहेब इथे आहे, त्यांनी ज्या प्रेमानं भावेसाहेबांसाठी व्यवस्था केली याचं कारण भावेसाहेबांनी या पद्धतीने माणसं जोडली, त्यांना मदत केली, वाढवली, त्याला तोड नाही. भावेसाहेब राष्ट्र सेवा दलाचे म्हणजे मुंबईत राष्ट्र सेवा दलाचं वस्तीत ऑफिस असणारं एकमेव ठिकाण म्हणजे वर्सोवा. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते थेट संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत, गोवा मुक्ती आंदोलनापासून ते मच्छीमारांच्या आंदोलनापर्यंत असं एकही आंदोलन नाही की जिथं भावेसाहेब अग्रणी नव्हते. विचारानं कट्टर, पक्के समाजवादी आणि आपल्या समाजवादी विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. किती वादळ येऊन न जावं, जसं गलबत आपल्या किनाऱ्यावरती ठामपणे उभं असतं, भावेसाहेब सुद्धा ठामपणे समाजवादी विचारांशी निष्ठावंत राहिले, अटळ राहिले. मंडळ आयोगाच्या अंमलबजावणीसाठी जे आंदोलन झालं आणि मच्छीमार समाजातील सगळ्या पोट जातींचा त्याचा समावेश व्हावा यासाठी जे काही आंदोलन झालं त्या प्रत्येक आंदोलनात ते होते. आम्ही सायकल यात्रा काढली होती झाईपासून खारदंड्यापर्यंत आणि वर्सोवाला त्याचा समारोप केला. त्याचं सगळं श्रेय प्रभाकर मोंटेसाहेबांच्या सोबत होतं, पण भावेसाहेबांनी ही सगळी व्यवस्था केली होती. आणि भावेसाहेबांचं वैशिष्ट्य असं की जरी ते समाजवादी पक्षातले असले, जनता पक्षातले असले, तरी शिवसेनेपासून काँग्रेसपर्यंत असा कोणताही पक्ष असा नव्हता की
तो भावेसाहेबांना दुर्जं मानत होता, तो आपलं मानत होता. याचं कारण भावेसाहेब माणसांवर प्रेम करायचे आणि माणुसकीशिवाय दुसरा कोणताही धर्म ते पाळत नव्हते. हे सगळ्यात त्यांचं मोठं शक्तिस्थान होतं. किनारपट्टीवरच्या म्हणजे झाई ते आपल्याकडे बांद्यापर्यंत ही जी किनारपट्टी एवढी मोठी, या किनारपट्टीतल्या मच्छीमारांना नेते अनेक झाले, पण मोतीराम भावे हे आदर्शवत दीपस्तंभासारखे वाटतात. याचं कारण त्यांनी ज्या निष्ठेने आणि सचोटीने काम केलं त्याला जातं. जॉर्ज फर्नांडिस साहेब असतील, मृणालताई असतील, एस एम जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, रघु दंडवते असतील, देशभरातले जयप्रकाश नारायण असतील, चंद्रशेखर असतील, हे सगळेजण भावेसाहेबांना नावाने ओळखत. एक तर ते मोतीराम म्हणत किंवा भावेसाहेब म्हणत, दोनच. म्हणजे त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेले त्यांना मोतीराम म्हणत आणि बाकी सगळे समवयस्क आणि आमच्यासारखे जे त्यांचे अनुयायी होते आम्ही त्यांना भावेसाहेब म्हणत असतो. त्यांच्या विचारांचा हा वारसा इथल्या सगळ्यांनी जपलेला आहे. आणि धर्मेश्वरांना सांगितले की तुम्ही सुद्धा मच्छीमारांच्या प्रश्नावर विधान परिषदेत तुम्ही ते एकटे आहात. या सगळ्या प्रश्नांवरती आपल्याला पुढच्या काळात काम करावं लागेल. माननीय मंत्री महोदय, सरकारमध्ये आपण केवळ आहात, सरकारचा एक चेहरा आहे. सरकारचे प्रवक्ते आणि संसदीय कार्यमंत्री पण आहात. मी तुम्हाला एक विनंती करेन, गावठणाचा जो प्रश्न आहे, कोळीवाड्यांवरच्या अतिक्रमणाचा जो प्रश्न आहे, या प्रश्नावर आपण लक्ष घातलं पाहिजे. कारण एकेकाळचं पसरलेलं वर्सोवा आज आभाळ फाडणाऱ्या इमारतींनी कोळीवाडा सुद्धा फाडून टाकलेला आहे. आणि म्हणून त्याकडे आपलं सरकार असं आम्ही सगळे मानतो, म्हणून तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. नंबर 1. नंबर 2 की किनारपट्टीवरच्या लोकांचे जे साधेकरण, जमिनीचा सातबारा मिळतो, पाण्यावरचा समुद्रावरचा सातबारा मिळत नाही, तो मिळाला पाहिजे. आणि तो हक्क प्रस्थापित करायचा असेल तर स्वायत्त कोस्टल कौन्सिल स्थापन केलं पाहिजे. भावेसाहेबांची फार इच्छा होती, त्यासाठी ते प्रयत्नशील होते. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत. आणि मच्छीमारांच्या सगळ्या प्रश्नांबाबत, त्यांच्या जमिनीच्या, घरांच्या, पारंपरिक रोजगाराच्या, त्यांचा जो अधिकार आहे पारंपरिक, तो सगळा जपण्यासाठी मग वाढवण बंदरापासून ते इथपर्यंत या सगळ्या प्रश्नांबाबत या आपल्या सरकारने लक्ष घालावं. आणि आम्हाला अपेक्षा आहे, भावेसाहेबांना बोलता खूप आहे, पण भावेसाहेब ज्यांच्यासाठी लढत होते त्यांच्या प्रश्नांची गाठ सुटली पाहिजे आणि ती गाठ आपल्या हातात आहे. यासाठी मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्या भावी परिवाराला बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण भावेसाहेब आज नाहीत, पण भावेसाहेबांमुळे आम्ही आहोत, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. की त्याने 2 शब्द बोलायचे आहेत. हॅलो, चष्मा घालून बोलायला लागतंय कारण मला डोळे आले आहेत, असं थोड्या पद्धतीचं दिसून आलं, म्हणून म्हटलं आपण प्रोग्राम बुडवू नये. कारण आज महत्वाचा कार्यक्रम आहे. आमचे कलिग आमदार हसतात आहे, पण मी त्यांच्याशी नंतर बोलेन. खरं तर व्यासपीठावर बसलेले सगळे सर्वपक्षीय नेते, आमचे परब साहेब असतील, कपिल पाटीलजी असतील, रमेश पाटीलजी असतील, फणसेजी असतील, 3 नगरसेवक असतील, आमच्या मनसेच्या शालिनीताई असतील, हे सगळे एकत्र येणं एखाद्या व्यक्तीसाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण कार्यक्रमामध्ये सर्व पक्षीय नेते तेव्हाच एकत्र येतात जेव्हा सगळ्यांच्या दृष्टीने ती व्यक्ती किंवा तो कार्यक्रम हा खूप आदर्शवत अशा असलेल्या व्यक्तीसाठी असतो. आणि इथेच मोतीराम भावेंचं व्यक्तित्व, त्यांचा प्रभाव, त्यांचे विचार, यांचा आदर्श आपल्या समोर येतो. आज आम्ही सगळे एकत्र आलो आणि जसं मी बोलले की मला बरं नसताना मी इथं पोहोचले, कारण मोतीरामजींच्या बाबतीमध्ये मला प्रचंड आदर आहे.
मी जेव्हा जेव्हा गावात फिरते किंवा वर्सोवा विधानसभेमध्ये फिरत असते तेव्हा मोतीरामजींच्या बद्दल कोणी बोलणार नाही अशी व्यक्ती मला कधी मिळाली नाही. नेहमीच त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्याविषयी सांगितलं. आमचे अजय कौलसर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं तर मी अभिनंदन करीन की हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांनी आमच्या पंकजला आणि पूर्ण भावे फॅमिलीला या ठिकाणी मदत केली. सर, आपल्यालाही भावे सरांनी खूप मदत केली आणि आपणही आज त्यांच्यासाठी अशा पद्धतीने सगळं आयोजित करतात. हे सगळं खूप प्रेमाचे क्षण येते आणि गावातली आमची लोक तर भावे साहेबांवर खूप प्रेम करायची. खरं तर त्यांनी केलेली कामांची लिस्ट खूप मोठी आहे. ती लिस्ट आपण या ठिकाणी आता मी वाचत नाही, पण आता समोर लिस्ट आमच्या समोर ठेवलेली आहे की त्यांनी किती कामं केलेली आहेत. खरं तर नगरसेवक पद तसं छोटं पद आहे त्यांच्या दृष्टीने. आमदार खासदार पदही छोटं होईल, कारण अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व त्यांचं होतं की ज्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अगदी पवार साहेबांपासून तर जॉर्ज फर्नांडिस पर्यंत अनेक व्यक्ती या ठिकाणी आल्या आणि त्यांनी कार्याची दखल घेतली. त्यामुळे त्यांचे विचार हे नेहमीसाठी दूरदृष्टी देणारे असणार आहेत आपल्यासाठी. आणि अशा व्यक्तीचा आदर करणं आणि त्यांची जी प्रेरणा आहे ती पुढे घेऊन जाणं फार महत्वाची आहे. आज भावे कुटुंबीय या वर्सोवा गावात राहतं. पंकज आमच्या पक्षाचा मंडल अध्यक्ष आहे, पण कधीही सोबत गेलं तरी त्याला पंकजला नेहमी लोकांनी विचारलं, अरे तू मोतीराम भावेजींचा मुलगा ना, असं विचारूनच त्याची ओळख त्या ठिकाणी सुरू व्हायची. म्हणजे लोक विसरत नाहीत, हे महत्वाचं आहे. तुम्ही जिंका हरा, पण तुम्ही जर काम केलेलं असेल तर लोक तुम्हाला विसरत नाही. हे या ठिकाणी त्यांच्या कामातनं आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं आमचे कपिलजी बसलेले आहेत, त्यांनी आता भाषण देताना सांगितलं, कुणाचंही सरकार असू द्या ते नेहमी सांगतात की तुम्ही हे कामं केली पाहिजे. त्या पद्धतीने आज त्यांनी सुद्धा सांगितलं. तसं मी पण आग्रहाने सांगेन की आमच्या मच्छीमारांसाठी भावेसाहेब खूप लढले. तसंच आज आजच्या सरकारकडे सुद्धा मी मागणी करेन की गाळाचा प्रश्न असू दे किंवा आमच्या डीपी मध्ये आज आमच्या जागा दिसत नाहीयेत, कुठे गेल्या त्या आमच्या जागा त्या शोधल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या हक्काची जमिनी मिळाल्या पाहिजेत. या ठिकाणी कुणी काही करायला लागलं की लगेच तोडाफोडीला येतात, ते थांबलं पाहिजे. कारण आमच्या कोळीवाडे जे आहेत ते व्यवस्थित राहिले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं शासनाने लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अगदी डिझेलचा परतावा खरं तर आमच्या अस्लमबाई आज आले नाही, पण डिझेलचा परतावा असू द्या किंवा गाळाचा प्रश्न असू द्या किंवा आपल्या गावठाण एरिया म्हणून जे काही डीपी मध्ये दिसत नाही, ज्या जागा आपण मासे वाळवण्यासाठी आहेत त्या दिसणं, या सगळ्या गोष्टींचा निकाल या ठिकाणी आमच्या मच्छीमारांच्या दृष्टीनं चांगला लागला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करते. आणि भावे साहेबांनी मच्छीमारांसाठी खूप त्या ठिकाणी त्यांनी लढाई केली. त्या ठिकाणी त्यांनी त्या मागण्या लावून धरल्या आणि त्यांचंच काम आपण पुढे घेऊन जाऊया. म्हणून मी या ठिकाणी प्रार्थना करते देवाकडे की त्यांना साहेब याला विनंती करतो की त्याने थोडक्यात भावे साहेबांविषयी सांगायचं आहे. स्वराज सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आज श्री कैलासवासी मोतीराम भावेजी यांचा स्मृतिदिन आपण आज साजरा करतो. आणि त्या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आहेत आपले राज्याचे परिवहन मंत्री श्री सन्मान्य परब साहेब, त्याचप्रमाणे आमदार विधान परिषदेचे आमदार आमचे जोडीदार कपिल पाटीलजी, तसेच या मतदारसंघातील आमदार भारती लवेकर जी, माजी नगरसेवक सभागृह नेता कैलेश फणसेजी, नगरसेवक योगीराज खबाडकरजी, रंजना पाटील, प्रतिमा खोपडेजी, मनसेच्या शालिनी ठाकरेजी, किरण कोळीजी, आमचे मच्छीमार नेते आहेत अजय कौल सर, या ठिकाणी बऱ्याच आमचे मच्छीमार नेते भगिनी इथे आलेले आहेत. खरं म्हणजे ह्या मंचावर माझ्या बंधू आणि भगिनींनो, या मंचावर बसलेले माझ्या सभागृहामध्ये असलेले माझे सहकारी
अनिल परब साहेब आणि आमचे पाटील साहेब, कपिल पाटील साहेब हे नेहमी कोळी समाजाच्या जेव्हा जेव्हा काही प्रश्न उपस्थित होतात तेव्हा तेव्हा मला साथ देत असतात आणि निजे त्या कोळी समाजाच्या पाठीमागे ते आहेत. हे मला आज अभिमानाची गोष्ट वाटते की आपण दोघेही या कोळी समाजासाठी पाहिजे तेव्हा आम्हाला वेळ देता आणि पाहिजे जेव्हा जेव्हा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित होतात तेव्हा तुम्ही करत असता. खरं म्हणजे मोतीराम भावेजी हे ह्यांचा माझा परिचय फार कमी आहे. मी फक्त त्यांच्या 1-2 वेळा गणपती पूजनासाठी आलेलो आहे. परंतु त्यांची जी पर्सनॅलिटी पाहिली, त्यांचं जे वक्तव्य मी पाहिलं तेव्हाच मला कळालं की मोतीराम भावे साहेब हे 19 वर्ष नगरसेवक काय राहिले. कारण माणसाचा स्वभाव, माणसाचे काम मंच पर उपस्थित मेहमानगण, मंत्री महोदय अनिल परब जी और सभी वरिष्ठ नेता, भावे साहब के बारे में जितना कहूँ उतना कम है. भावे साहब के साथ मेरा संबंध पिछले 40 सालों से रहा है और वो मुझे अपने बेटे से कम नहीं समझते थे. जैसे कि अभी आपने एवी प्रेजेंटेशन में देखा होगा कि चिल्ड्रन वेलफेयर सेंटर स्कूल आज जहाँ खड़ी है और जिस ज़मीन पे खड़ी है उसका पूरा योगदान भावे साहब को जाता है. मुझे याद है हम लोग हमेशा सुबह 9:30 बजे घर से निकलते थे और भावे साहब मेरे साथ रात को 9 बजे आते थे. वहाँ के जब कर्मचारी होते थे ये कहते थे अभी सिर्फ बीएमसी को लॉक लगाने का आप लोगों का काम बाकी है, अभी बीएमसी ऑफिस बंद हो गया, अभी आप लोग चले जाइए. एक साल तक उन्होंने मेहनत की. सभी पक्षों के साथ उन्होंने निवेदन किया कि मेरे स्कूल में मेरे बच्चों के लिए एक अच्छी इंग्लिश मीडियम स्कूल होनी चाहिए और ये उनकी वजह से आज ये स्कूल है जो खड़ा है. तो चिल्ड्रन वेलफेयर सेंटर या उनकी मैनेजमेंट मुझे लगता है ज़िंदगी भर उनका ऐसा नहीं चुका पाएगी और हमेशा हम लोग उनको कृतज्ञ रहेंगे. आप लोगों ने हमारे शब्दों को मान देकर इतनी तादाद में आए, आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद. फिर एक बार हम मंत्री महोदय जी को भी धन्यवाद कहना चाहेंगे कि उन्होंने इतने अपने बिजी शेड्यूल से वक्त निकाल कर हमें समय दिया. आप सबका बहुत बहुत धन्यवाद. एकदम कट्टर कार्यकर्ते होते, त्यांचे लॉयल कार्यकर्ते होते. त्या प्रथम वर्षी आपण 5 कार्यकर्ते या व्यक्तींची आपण निवड करीत आहोत. मी सन्माननीय मंत्री महोदय श्री अनिल परब जी यांना विनंती करेन की त्या 5 कार्यकर्त्यांचा आपण सन्मान करावा. मी सर्वप्रथम बोलू इच्छितो श्रीमती राजश्री भांजी, अध्यक्ष आहेत त्या मरोण मार्केट महिला मासिक विक्रेता संघाच्या. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर यावं. मी सन्माननीय मंत्री महोदय श्री अनिल परब साहेबांना विनंती करेन की त्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. याच्यानंतर मी विनंती करेन श्री पृथ्वीराज चंदी, बेसावा नाफा मंडळाचे माजी अध्यक्ष, त्यांनी सुद्धा मंचावर यायचं आहे. याच्यानंतर मी विनंती करेन श्री हरिचंद्र ढाकले. याच्यानंतर मी विनंती करेन जोसेफ पटेल भाडेकरू संघाचे अध्यक्ष श्री वसंत आजवेलकर. श्री वसंत आजवेलकर, जोसेफ पटेल भाडेकरू संघ जो 7 बंगला स्थित आहे, त्यांना सुद्धा विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचं आहे. आणि शेवटचं स्मृतिचिन्ह आपण देतोय भावे साहेबांचे एकदम घनिष्ठ मित्र आणि त्यांचे कार्यकर्ते श्री शिवाजी बाणेकर यांना. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या असू द्या.
श्री शिवाजी माणकर. धन्यवाद. धन्यवाद. यांना व्यासपीठावर बोलवतोय. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे, कारण या ठिकाणी अनिल परब साहेबच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन होत आहे. द्रष्टा लोकनेता मोतीराम भावे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. या ठिकाणी पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे आणि जोरदार टाळ्याने आपण त्या पुस्तकाचं स्वागत करायचं आहे. आपण सर्वांना सुद्धा ते पुस्तक घेण्यात येणार आहे. आणि याचबरोबर भावे साहेबांचे सुपुत्र पंकज भावे याने लॉकडाऊनवरती एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते त्यांना समर्पित करीत आहेत की पंकज भावेने ते आपल्या वडिलांसाठी समर्पित केलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. हा उत्कृष्ट असा लॉकडाऊन कविता संग्रह पंकज भावेने लिहिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या पंकज भावेसाठी. आणि यानंतर मी विनंती करेन की परिवहन मंत्री संसदीय कार्यालय माननीय श्री अनिल परब साहेब यांना की त्याने भावे साहेबांशी बोलायचं आहे. मोतीराम भावे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आज आयोजित केलेल्या या त्यांच्या पुस्तकाच्या स्मृती पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उपस्थित या विभागाच्या आमदार माझे सहकारी दोन्ही विधान परिषदेतले आमदार कपिल पाटील, रमेश पाटील, चिल्ड्रन वेलफेअर संस्थेचे अध्यक्ष अजय गौड साहेब, मनसेच्या शर्मिंदेई ठाकरे, सर्व उपस्थित नगरसेवक आणि माझे सहकारी शैलेश फणसे, आज इथे उपस्थित असलेले सर्व भावी कुटुंबीय आणि त्यांना चाहणारा हा एवढा मोठा वर्ग. खरं म्हणजे मी इकडे आज कुठल्याही मंत्री किंवा प्रमुख पाहुणा म्हणून आलेलो नाही. मी खरं आलोय भावे साहेबांच्या समोर एक कार्यकर्ता म्हणून नतमस्तक व्हायला. त्याचं कारण असेल की 1996च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला या विभागाची धुरा माझ्याकडे ज्या वेळेला आली निवडणुकीची आणि ज्या वेळेला मी सगळा अभ्यास करत होतो की या विभागामध्ये ज्या प्रमुख शक्तिशाली व्यक्ती कोण कोण आहेत, त्यावेळेचा हा अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ आणि हा मतदारसंघ तो मड तर होता. मडला किरण कोळी इथे बसलेले
आणि माझी एक कार्यकर्ता म्हणून जी काही जबाबदारी होती, त्या जबाबदारीतली एक जबाबदारी होती की ह्या सर्व मतदारसंघामधले असलेल्या प्रमुख जे काही सगळे जे काही मान्यवर आहेत, या मान्यवरांच्या भेटी घ्यायच्या, त्यांना मदत करण्यासाठी आवाहन करायचं. आणि हे आवाहन करताना त्या ज्या काही व्यक्ती होत्या, ज्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या होत्या, परंतु आपल्या पक्षासाठी त्यांच्याकडे जायचं, त्यांच्याशी बोलायचं, काही मदत मिळते का बघायची, हे प्रामुख्याने माझ्याकडे काम होतं. आम्हाला आजही तो दिवस आठवतो की ज्यावेळेला मी पहिल्यांदा भावेसाहेबांना भेटलो. अतिशय छोटा कार्यकर्ता होतो आणि म्हणून भावेसाहेबांकडे गेलो. ज्यावेळेला भेटायला त्यावेळेला भावेसाहेबांकडे बरीच गर्दी होती आणि मी मोतीराम भावे साहेबांचे मोठे सुपुत्र नंदकुमार भावे यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे. नंदकुमार भावे. आदरणीय अनिल परबजी परिवहन मंत्री, त्याप्रमाणे आमचे सेवादलचे मित्र आमदार कपिल पाटीलजी, मंचावर बसलेल्या शालिनी पाटील, त्याचप्रमाणे भारती लवेकरजी आमच्या विधानसभेच्या इकडे आमदार आहेत, भारती लवेकरजी मंचावर बसलेले बरेच आहेत आणि मी इकडे नगरसेवक पण आले आहेत. आणि विशेष म्हणजे मला खास हे आभार मानून वाटतात ते अजय सरांचे, कारण गेल्या वर्षी मी बघितलं एक 2-3 दिवस, मला वाटते 4 दिवस होते आणि आमच्या घरी स्वराज प्रतिष्ठानचे जे हे आहे कार्यक्रम मंडळ आहे, ती माझ्या घरी आली की बाबांचा आपल्याला स्मृतीने करायचं आहे. मी म्हटलं कसं काय शक्य आहे, एक तर 3-4 दिवस आहे, शक्यच नाही. मग म्हटलं एकच शक्य कसं होईल मी सांगतो. तर मी जर अजय सरांच्याकडे जा, त्यांनी जर योग्य प्रतिसाद दिला तरच हे शक्य आहे. आणि कल्पना करा, फक्त 4 दिवसात त्यांनी CWCच्या हॉलमध्ये इतकं प्रचंड त्यांनी हे निर्माण केलं. बरोबर, ते मला अभिमान वाटला. त्याला एक कारण आहे, कारण भावेसाहेब जरी आज अस्तित्वात नसले तरी त्यांचे ऋण अजय सरांनी नेहमी म्हणतात. मी त्यांचा स्ट्रगल कसा करावा हे अजय सरांकडून शिकावं. कारण बघतो मी लहानपणापासून आज जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी ते जेव्हा सकाळी आमच्या घरी यायचे, ते आणि त्यांचे 2-3 मित्र असायचे म्हणा किंवा त्यांचा स्टाफ असा शाळेतला, आणि ते बघतो की आम्ही उठण्याच्या अगोदर ते घरी यायचे आणि बाबांची वाट बघायचे. बाबा त्यावेळेला तयार पण नसायचे, परंतु त्यांची प्रतीक्षा करत जवळजवळ अर्धा ते 1 तास सकाळी जायचे. आणि त्याच्यानंतर मगाशी त्यांनी उल्लेख केला, जे महानगरपालिकेमध्ये जायचे, महानगरपालिकेमध्ये आणि शेवटपर्यंत जवळजवळ 6 वाजेपर्यंत राहायचे. बघा त्यांची किती शिक्षणाविषयी जिद्द होती. आणि आज शिक्षणाला त्यांनी साम्राज्य केलं, उत्पन्न केलं. ते असंच नाही, त्यांची शिक्षणाची जिद्द ही अशी होती की ते क्षणोक्षणी जाणवत होती. जेव्हा CWCचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलं तेव्हा त्यांनी खरोखरच मेहनत केली, कितीतरी कार्यक्रम केले आणि बाबांच्या तशी पाठीशी लागून जवळजवळ वर्षभर पाठीशी लागून त्यांनी CWC शाळा जी आहे त्याचं निर्माण केलं. ते तिकडेच थांबले नाही, त्यांचं एक मालाडला लॉ कॉलेज आहे आणि आता इंटरनॅशनल जे स्कूल आपण जिकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे भव्य दिवस त्यांनी निर्माण केलेलं आहे. ह्याला म्हणतात जिद्द, आणि ती खरोखरच अजय सरांकडून शिकावी हीच माझी नम्र विनंती आहे. त्याचप्रमाणे सर्व जे आदरणीय पाहुणे ज्यांनी बाबाविषयी थोडंसं मत प्रदर्शन केलं आणि सगळं व्यवस्थित त्यांच्याविषयी बोलले, ते बरेच जण भक्ती म्हणाले की भावे साहेब काय फक्त कोळी समाजापुरती मर्यादित होते. त्यांनी सर्व उपस्थित मान्यवर, आपण वेळात वेळ काढून आला. विशेषतः महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री अनिल परब साहेब, त्याचबरोबर स्थानिक आमदार डॉक्टर भारतीताई लवेकर, त्याचबरोबर आमदार श्री कपिल पाटील साहेब, आमदार श्री रमेशदादा पाटील साहेब, अध्यक्ष कोळी महासंघ, तसेच प्राचार्य अजय कोल साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय. त्याचबरोबर शालिनीताई ठाकरे, सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना, यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर 3 नगरसेवक, सन्मान्य नगरसेवक आहेत, त्यात स्थानिक नगरसेविका
श्रीमती प्रतिमाताई खोपडे, त्याचबरोबर नगरसेविका श्रीमती रंजनाताई पाटील आणि नगरसेवक व माजी प्रभाग समिती अध्यक्ष श्री योगीराज कापाडकर, तसेच माजी नगरसेवक श्री शैलेश दादा यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस श्री किरण कोळी साहेब, त्याचबरोबर अल्ताफ खान आणि इथे समोर माझ्या उपस्थित भावींचे स्नेही, त्यांचे कार्यकर्ते जे वेळात वेळ काढून इकडे आले, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो माझ्यातर्फे आणि आमच्या कुटुंबियांतर्फे. धन्यवाद.